नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच वन विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशु पर्यवेक्षक या पदाकरता पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त पदे प्राप्त असणे आवश्यक असणार आणि तुम्हाला लागताच 35,000पासून ते 70,000पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत बृहन्मुंबई अंतर्गत BST कंडक्टर या पदाकरता जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच बघा. आणि डिस्क्रिप्शनमध्येच मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन पदभरती येते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. महाराष्ट्र शासन वन विभाग उपवन संरक्षण नागपूर वन विभाग नागपूर यांच्या कार्यालय अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये बघा, आता तुमचं कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार, तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. तर बघा, यामध्ये सर्वप्रथम पद असणारे पशुवैद्यकीय अधिकारी या पदाकरता 3 जागा रिक्तात आणि प्रति महिना 70,000 तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. तुमचं मुख्यालय किंवा तुमचं नोकरीचं ठिकाण हे नागपूर असणार आहे आणि तुमची यामध्ये शैक्षणिक पात्रता MVS मास्टर ऑफ व्हेंटिलेशन सायन्स मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुम्हाला किमान 60 गुण असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये तुम्हाला वन्यजीव उपचार व हाताळणीचे कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव येथे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. त्यानंतर दुसरे पद म्हणजेच पशु पर्यवेक्षक या पदाकरता तुम्हाला 3 वेकेन्सी रिक्तात आणि 35,000 पेमेंट भेटणार आहे. नोकरीचं ठिकाण तुमचं हे नागपूर असणार आहे आणि पशुवैद्यकीय शास्त्रज्ञानातील पदवी का धारण किंवा उच्च शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तुमच्याकडे सुद्धा 3 वर्षाचा इथे अनुभव मागितलेला आहे. अर्ज करण्याची पद्धत बघा काय असणार आहे, तर अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे. ऑनलाईनमध्ये तुम्हाला ईमेलद्वारे पाठवायचा आहे आणि ऑफलाईनद्वारे तुम्हाला अर्ज प्रॉपर भरून तुम्हाला या पत्त्यावर पाठवायचा आहे. बघा, पत्ता काय असणार आहे, तर उपवन संरक्षण नागपूर वन विभाग नागपूर नवीन प्रशासकीय इमारत 3रा माळा शासकीय मुदालत जवळ सिव्हिल लाईन नागपूर 440-001 हा त्यांचा पिनकोड असणार आहे आणि यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2026 असणार आहे. बघा मित्रांनो, आता यामध्ये असे कोणते डॉक्युमेंट तुमच्या अर्जासोबत तुम्ही पाठवू शकता. तर सर्वप्रथम यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट, अनुभव सर्टिफिकेटचं झेरॉक्स तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवू शकता. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल आणि जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आणि सबस्क्राईब नक्कीच करा.